नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांनी तिरुपती मंदिराला दिलेली भेट, त्यासोबत तिरुपती मंदिरासाठी सुरू केलेले अन्नछत्र याची माहिती। शिवाजी महाराजच नव्हे तर त्यांच्यानंतर संभाजीराजे, राजाराम आणि सेनापती संताजी घोरपडे, रघुजी भोसले अशा मातब्बरांनी श्री व्यंकटेश्वराचे दर्शन घेतलेले होते। पेशवे बाजीराव यांनी त्यांची पत्नी आणि आईसह देवाचं दर्शन घेतलं होतं। तिरुपतीचा लाडू हा भारतीयांच्या श्रद्धास्थानाचा विषय आहे। हा लाडू प्रसाद म्हणून तिरुमला व्यंकटेश्वर मंदिरात दिला जातो। प्रसाद म्हणून मिळणाऱ्या या तिरुपतीच्या लाडवाला चवीबरोबरच श्रद्धा आणि भक्ती असं वलय आहे। या लाडवाचे महत्त्व अधिक वाढत गेलेलं आहे। पारंपरिकरित्या तूप, पीठ, साखर आणि सुकामेवा यांसारख्या शुद्ध शाकाहारी घटकांपासून तयार केलेला लाडू दीर्घकाळापासून भाविकांमध्ये प्रिय आहे। परंतु अलीकडेच या लाडवात तुपाच्या जागी बीफ टॅलोचा वापर केल्याच्या दाव्यामुळे खळबळ निर्माण झाली। तिरुपतीच्या लाडवावरून सुरू झालेल्या या वादावर सर्व स्तरांतून धार्मिक आणि आरोग्याशी निगडीत चिंता व्यक्त करणाऱ्या संमिश्र प्रतिक्रिया चर्चिल्या जात आहेत। त्याच अनुषंगाने तिरुपती बालाजीचे मंदिर आणि त्याच्या इतिहासाची चर्चा होत आहे। पण या तीर्थस्थानाचं आणि महाराष्ट्राचं एक आगळंवेगळं नातं आहे। हे नातं थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित आहे। त्याच इतिहासाचा या व्हिडिओमध्ये आपण आढावा घेणार आहोत। प्रसिद्ध अभ्यासक रामचंद्रजी ढेरे यांनी श्री व्यंकटेश्वर आणि श्री कालहस्तीश्वर या पुस्तकात म्हटले आहे की महाराष्ट्र आणि तिरुपती बालाजी यांचं नातं हे गेल्या 1200 वर्षांहूनही अधिक आहे। गेली कित्येक शतकं महाराष्ट्रातील भाविक आवर्जून बालाजीच्या दर्शनासाठी जातात। इतकंच नाही तर मराठा राज्यकर्त्यांनीही श्री व्यंकटेशाचे दर्शन आवर्जून घेतलेले आहे। महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती महाराजांनी देखील तिरुमलावरील श्री व्यंकटेशाचे दर्शन घेतले होते। विशेषतः ही परंपरा शहाजीराजे आणि एकोजी राजांनी यांच्यानंतर सुरू झाली। दक्षिणेत सत्ता स्थापन केल्यानंतर महाराष्ट्रातून अनेक सत्ताधारी विभूतींनी श्री व्यंकटेशाचे आणि इतर दाक्षिणात्य देवांचे दर्शन घेतले होते। केवळ दर्शनच घेतले नाही तर मौल्यवान अलंकार तसेच भूमिदान देखील केल्याचे इतिहासात संदर्भ आढळतात। शिवछत्रपतींनी दक्षिण दिग्विजयाच्या काळात तिरुमलावरील श्री व्यंकटेशाच्या पूजे अर्चेसाठी केलेल्या दानाची नोंद सापडते। महाराज श्री व्यंकटेशाचं दर्शन घेऊन पुढे कालहस्ती येथे शिवाजी दर्शनासाठी गेले होते। शिवाजी महाराजांनंतर संभाजीराजे महाराज, राजाराम आणि सेनापती संताजी घोरपडे व रघुजी भोसले अशा मातब्बरांनी श्री व्यंकटेशाचं दर्शन घेतल्याचा इतिहास आहे। पेशवे बाजीराव यांनी तर त्यांच्या पत्नी आणि आईसह देवाचं दर्शन घेतलं होतं आणि त्या काळी 20,000 रुपये दक्षिणा अर्पण केली होती, असा उल्लेख हिस्टरी ऑफ तिरुपती या पुस्तकात TKT वीर राघवाचार्य यांनी केलेला आहे। बाजीरावांच्या तीर्थयात्रेचा दिवस 18 मे 1740 असा होता। N. रमेशनथ यांनी व्यंकटेशन देवस्थानाच्या इतिहासात मराठा राज्यकर्त्यांशी असलेल्या संबंधांविषयी साधार लिहिलेले आहे। तंजावर परंपरेतील मराठा राज्यकर्ते आणि कवी हे व्यंकटेश आणि कालहस्ती या क्षेत्रांविषयी समान श्रद्धाभाव बाळगणारे होते। शिवछत्रपतींनी राज्याभिषेकानंतर दक्षिण दिग्विजयासाठी जो प्रदीर्घ प्रवास केला त्यात त्यांनी तिरुपती बालाजी आणि श्री कालहस्तीश्वरासह दक्षिणेतील अनेक प्रख्यात दैवतांचे भक्तिपूर्वक दर्शन घेतले होते। काही देवस्थानांना धावत्या भेटी देखील दिल्या होत्या, तर काही तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी काही दिवस राहून त्यांनी श्रद्धापूर्वक तीर्थविधी केले, दान धर्म केला आणि काही ठिकाणी नित्य नैमित्तिक उपासनेच्या व्यवस्थेसाठी विशेष अनुदान देखील दिले। त्यांनी केलेल्या या धर्मकार्याचा सविस्तर तपशील उपलब्ध नाही, तरी देखील इतर काही उपलब्ध संसाधनात त्यांनी केलेल्या दान धर्माविषयी आपल्याला माहिती मिळू शकते। या कालखंडात महाराजांनी केलेल्या देवदर्शनाचा सविस्तर तपशील प्रसिद्ध अभ्यासक ढेरे यांनी त्यांच्या शिखर शिंगणापूरचा श्री शंभू महादेव या ग्रंथात केलेले आपल्याला आढळते। महाराजांनी भेट दिलेल्या या तीर्थक्षेत्राचा उल्लेख शिवदिग्विजय या बखरीत आढळतो।
शिव दिग्विजयकाराने लिहिले आहे की कर्नाटक प्रांतीची तीर्थे व देवदर्शन घेत श्री व्यंकटेश व अनंतशयन, कमलनयन, अरुणाचल इत्यादी अनुक्रमे पाहून चंदी प्रांती स्वारी जाती झाली। या उल्लेखातील अनंतशयन या नावाने उल्लेखलेले क्षेत्र हे श्रीरंगम असावे असे राहाची ढेरे यांनी म्हटले आहे। येथील विष्णू हा शेषशाही विष्णू आहे। अरुणाचलम हे तिरुवणमलई या पर्वताचे नाव आहे आणि श्री व्यंकटेश हा तिरुपती म्हणजे तिरुमलय तिरुमला या क्षेत्राचा अधिपती असल्याचे सर्व ज्ञात आहे। कमलनयन हे तिरुवारूरच्या त्यागराजाचे नाव आहे। येथील त्यागराज शिव आणि कमलांबा यांना तंजावरच्या भोसले राजकुलाने कुलदैवतांचा मान देऊन श्रद्धेने स्वीकारले आहे। शिवाजी महाराजांनी श्री व्यंकटेशाचे आणि कालहस्ती क्षेत्रातील शिवाचे दर्शन कधी घेतले हे ताडून पाहण्यासाठी पुरावा देखील उपलब्ध आहे। ईस्ट इंडिया कंपनीच्या फोर्ट सेंट जॉर्ज येथील फॅक्टरी रेकॉर्डमधील एका वार्तापत्रात असे म्हटले आहे की शिवाजी महाराज गोवळकोंड्यात आहेत। ते 20,000 घोडेस्वार व 40,000 पायदळ घेऊन जिंजीवर चालून जात आहेत। त्यांच्या सैन्यात आघाडीचे सुमारे 5,000 घोडेस्वार येथून 9 व 8 कोसावर असलेल्या त्रिपती म्हणजेच तिरुपती व कालहस्ती म्हणजेच कालहस्तीवरून गेले। येथून 4 कोसांवर असलेल्या कांजीवरमला ते आज रात्री येतील। एवढी मजल एका रात्रीत जाण्याचे त्यांच्या स्वारांच्या अंगवळणी पडले आहे। हे वार्तापत्र 9 मे 1677 या तारखेचे आहे। या दिवशी रात्री शिवाजी महाराज कांजीवरम या महाक्षेत्रात पोहोचणार असल्याची वार्ता हा पत्रलेखक संबंधितांना कळवित आहे। अर्थात तिरुपती आणि कालहस्ती या क्षेत्रांच्या यात्रा 9 मे 1677 पूर्वी नुकत्याच घडलेल्या आहेत। या 3 क्षेत्रांपैकी कालहस्ती आणि कांची येथील घटनांसंबंधी अधिक माहिती देणारे एकही साधन आज उपलब्ध नाही। परंतु तिरुपती या क्षेत्रात श्रीनिवासाला नित्य क्षीराभिषेक आणि इतर विधींसाठी एका सत्पात्र ब्राह्मणाला प्रतिवर्षी 420 रुपयांचे होन देण्याचे ठरवून पहिल्या वर्षाची रक्कम लगेचच दिल्याचा कागद प्रकाशित झालेला आहे। हे वर्षासनांसंबंधीचे पत्र वैशाख शुद्ध द्वादशी शुक्रवार शके 1599 पिंगलनाम संवत्सर या दिवशीचे आहे। एकूणात सांगायचे झाले तर तिरुपती बालाजीला आपले आराध्य दैवत मानणाऱ्यांमध्ये महाराष्ट्रातील अनेकांचा समावेश होतो। त्याचा थेट संबंध शिवकालापासून असल्याचे पुरावे आपल्याला कागदपत्रांमधून सापडतात। तसेच मध्ययुगीन कालखंडातील या तीर्थस्थळाचे महत्त्व समजण्यासाठी मदत होते। तर मित्रांनो, ही होती माहिती छत्रपती शिवाजी महाराज यांनी तिरुपती बालाजीला दिलेल्या भेटीची। तुम्हाला त्यांच्याबद्दल काय वाटते हे कमेंट बॉक्समध्ये लिहा। सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं बिलकुल विसरू नका। लवकरच भेटू पुन्हा एकदा अशाच इंटरेस्टिंग इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। जय हिंद, जय महाराष्ट्र।